हॅलो फ्रेंड्स, तर तुम्हा सगळ्यांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा उत्सव आहे. सुट्ट्या नसल्यामुळे घरी जाणं शक्य झालं नाही आणि त्यामुळे रक्षाबंधन इकडेच करावं लागलं. मग मी छान असं ताट तयार केलं पूजेसाठी आणि त्यानंतर मी सुद्धा छानपैकी अशी रेडी झाली. सकाळी सकाळी खूप छान वाटत होतं आज. आणि काल गावावरून माझे सासरे आले होते रक्षाबंधनसाठीच, म्हणजे आम्ही जाऊ शकलो नाही, मग ते इकडे आले आणि मग मी त्यांना कुंकू वगैरे लावलं आणि त्यांना राखी वगैरे बांधली, त्यांचा आशीर्वाद घेतला. आणि जे माझे हजबंड आहे मी त्यांनासुद्धा राखी बांधली, कारण की त्यांना बांधायला इकडे कोणीच नव्हतं. मग दोघांना पण मीच राखी बांधली आणि छोटंसं पण छान असं सेलिब्रेशन झालं. तुम्ही कसं सेलिब्रेट करता किंवा तुमच्याकडे कसं सेलिब्रेट केलं जातं रक्षाबंधन, ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मला तरी वाटतं असं की म्हणजे रक्षाबंधन हा फक्त बहीण भावाचाच किंवा बहिणी भावालाच बांधावी राखी असं काही नाही आहे. जे पण तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला सपोर्ट करतं, मोटिवेट करतं, तुमची रक्षा करतं किंवा ऑलवेज तुमच्यासोबत असतं, जसं की तुमचे वडील किंवा तुमचा लाईफ पार्टनर, त्यांनाही तुम्ही राखी बांधू शकता. आणि तसंच मी आज त्यांना राखी बांधली. आणि याचं पण वाईट वाटत होतं की घरी नाही जाऊ शकलो, कारण घरी कसं असतं की सगळे एकत्र येतात आणि मस्त छान असं सेलिब्रेशन करतात आणि खूप छान वाटतं असं सगळे एकत्र आले की. बट ठीक आहे, छोटं आणि छान असं सेलिब्रेशन झालं. आणि त्यानंतर मस्तपैकी आम्ही जेवण वगैरे केलं आणि स्वीट म्हणून गुलाबजामू खाल्ले, थोडेसे फोटो वगैरे काढले. असा होता आजचा दिवस. थँक्यू. आणि परत एकदा तुम्हा सगळ्यांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा.